पक्षी मला तर दाटलंच, पण माझ्या पुतण्यांना सुद्धा त्यांनी दाटलं. तुम्हाला 8 टाकीत असतो अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या त्यांनी आणि आमचा गुन्हा तर काही दाखल करून घेतला नाही. आणखी काय बोलत होते ते नेमकं, कशा पद्धतीने बोलत होते तुमच्याशी? ते म्हणत होते SP कडे जा, कोणाकडे जायचं तिकडे जा, माझी खुर्ची गेली तरी हरकत नाही, पण माझ्यात काही बदल होणार नाही, मी गुन्हा दाखल करू शकत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य मला होतं. आणि त्यामुळं आम्ही निराश झालो. आपल्याला कोणी वाली नाही असं गृहीत धरून आम्ही आमचं माघारी आलो. त्यानंतरही 2-3 दिवसांनी परत गेलो तरी त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. कशामुळे करून घेतला नसेल नेमका? आता नेमकं मला तर असं वाटतं की त्यांना कुणाचा तरी वरद हस्त असावा, कुणीतरी त्यांना फोन केला असावा आणि म्हणून त्यांच्या सांगण्यावरून एवढं ते डायरेक्ट जे डेअरिंग केसात बोलत होते. काय डेअरिंग करत होते नेमके? म्हणजे ते आम्हालाच आरोपी असल्यासारखं बोलत होते. याचा अर्थच त्यांना कोणाच तरी वरद हस्त आहे आणि म्हणून आमचा गुन्हा त्यांनी दाखल केला नाही. यावरून असं वाटतं की गरिबांना न्याय मिळणार नाही, हे यावरून आम्हाला सिद्ध झालं, म्हणून आम्ही हालचाल जास्त पुन्हा केली नाही. नेमकं कुणाचा फोन आलेला असू शकतो आणि हे कशासाठी केलं होतं? कुणाला वाचवायचं होतं का नेमकं काय घडलेलं होतं जे तुम्हाला वाटलं, तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं? त्यांचा वाचवायचा उद्देश असाच असेल की आपल्या समाजाची मुलं आहेत ही आणि आता घडून तर गेलंय असं त्यांना वाटलं असेल, हेही नोकरीला आहेत असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी वरद हस्त कोणाला तरी किंवा एखाद्या इथल्याच पुढाऱ्यांनी कुठल्या तरी वरिष्ठ पुढाऱ्याला फोन लावला असेल आणि त्यांनी मला वाटतं केदार साहेबांना फोन लावला असेल. कोण आहे ते नेमकं, काय स्पष्ट सांगा. आता स्पष्ट म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की वाल्मिकांनाचाच फोन गेला असावा, कारण त्याच्याशिवाय तर हे ऐकू शकत नाहीत PSI, कारण हे त्यांच्याशिवाय कोणाचं ऐकतच नाहीत आणि मला असा संशय आहे की त्यांचाच फोन आला असावा.